देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान। निंबूत कांबळेश्वर हा जिल्हा परिषदेचा सर्वसाधारण गट असून राष्ट्रवादीकडे इच्छुकांची रांग लागली आहे। अनेक तरुण आणि नवे चेहरे राष्ट्रवादीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडे सोमेश्वर कारखान्यावरील शेतकरी मेळाव्यात तरुणांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संधी देणार असल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळे या गटात नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा मतदारांमध्ये आहे। या गटात 2 गण आहेत। निंबूत गणामध्ये गडदरवाडी, निंबूत, वानेवाडी, मुरुम, वाघळवाडी आणि खंडोबाची वाडी ही गावं येतात। तर कांबळेश्वर गणामध्ये करंजे पूल, सोरटेवाडी, होळ, लाटे, शिरसने आणि कांबळेश्वर अशी गावं आहेत। गेल्या काही काळापासून निंबूत आणि वानेवाडी या गावांना संधी मिळत आली आहे। मात्र यंदा इतर गावांना प्रतिनिधित्व मिळणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे। भाजप, काँग्रेस, शिवसेना, शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस इतरही पक्ष सक्रिय असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच इच्छुकांची सर्वाधिक गर्दी आहे। इतर पक्षाच्या साथीने काही जण बंडखोरी करणार का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे सर्वसाधारण राखीव आहे। त्यातच निंबूत गटामध्येही सर्वसाधारण सदस्य पद आरक्षित झालेले आहे। त्यामुळे कदाचित येथील सदस्याला अध्यक्षपदाची संधी मिळू शकते। यामुळे आणखीच या ठिकाणी चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निंबूत कांबळेश्वर गटातील काही हालचालींनी राजकीय तापमान वाढवलं आहे। अजित पवार कोणाला उमेदवारी देतात आणि मतदार कोणाला साथ देतात, इच्छुक बंडखोरी करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। बारामती तालुक्यातील निंबूत कांबळेश्वर जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण तापू लागलं। या गटात इच्छुकांची मोठी गर्दी असून उपमुख्यमंत्री अजित पवार आता कोणाला उमेदवारी देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कोणत्या गावात कोणाचं पारडं जड, आम्ही देणार तुम्हाला गावगावचे अपडेट। घराघरातील जनतेच्या मनातील वाड्यावस्तीवरील सर्व गावागावातील खबर, बारामतीतील सर्व अपडेट तेही देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनलवरती पाहत रहा। कोणत्या गटाला, कोणत्या गणात कोण उमेदवार, किती मतदार राजा, किती गावे, आम्ही देणार सर्व अपडेट्स। सर्व स्थानिक स्वराज्य निवडणूक ग्राउंड रिपोर्ट पहा। यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।